नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती। मी पंकज चव्हाण, मी राहुल सोते। आपण ही अशी कपाशी म्हणजे टोटल ग्रीनरी, टोटल फुटवे, टोटल ग्रीन बघा तुम्ही, टोटल प्लॉट हा ग्रीन आहे। म्हणजे असा जर प्लॉट आणायचा असेल तर याला खत व्यवस्थापन कसं करायचं, किंवा याला फवारणी कोणती द्यायची, किंवा याला फंगीसाइड कोणतं द्यायचं, तर आपण तुम्हाला थोडक्यात सांगणार याचं खत व्यवस्थापन काय काय केलेलं आहे। तर मित्रांनो एकदा लक्षात घ्या, असा प्लॉट तुमचा आहे का नाहीये तर तुम्ही कुठेतरी चुकताय। तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये काय चुकताय, खत व्यवस्थापन वेळेवरती झालं पाहिजे, फवारणी वेळेवरती झाली पाहिजे। 10 दिवसांनी अमावस्या येणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी योग्य ती फवारणी केली पाहिजे। आणि कुठल्या प्रकारचं खत, कुठल्या प्रकारचा डोस तुम्ही केला तर तुमच्या अशा कपाश्या येतील व तुमच्या उत्पन्नात वाढ होईल। 24 मित्रांनो, महादनचं 24 घेऊ शकता तुम्ही, धुरी गोल्ड टाटा स्टीलचं घेऊ शकता, G5 सौरभ केमिकलचं घेऊ शकता मित्रांनो, आणि कॅडिलाचं कॅड ॲग्रो म्हणून घेऊ शकता, कॅड ओके म्हणून आहे। हे सगळे घटक एकत्र केल्यानंतर तुम्ही जेव्हा खत टाकता, खत टाकल्यानंतर याला माती लावणं महत्वाचं आहे। आता तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या असा फुटवा झालेला आहे। आणि हे बघा, तुम्ही बघा कोणत्याही प्रकारचा याच्यावर मावा, थ्रिप्स वगैरे अटॅक, कुठल्याही प्रकारचा अटॅक नाळी वगैरे कोणतीच नाही मित्रांनो। म्हणजे व्यवस्थापन बघा मित्रांनो, किट व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन आणि त्याचं फवारणी पण बघा तुम्ही, फवारणी पण आता शेतकऱ्यांनी जो फवारणी केलेली आहे ती उलालाची केलेली आहे। UPL कंपनीचं उलाला हे कीटकनाशक आहे, त्याची फवारणी केल्यानंतर तुम्ही बघू शकता की एकदम चांगल्यारीत्या असं रिझल्ट आलेला आहे। कुठल्याही प्रकारचं व्हाईट फ्लाय नाही, थ्रिप्स नाही, ऍफिड नाही, जॅसिड नाही, कुठल्याही प्रकारचा मावा नाही, तुडतुडा नाहीये या प्लॉट मध्ये। तुम्हालाही असं उत्पन्न काढायचं असेल मित्रांनो तर ही गोष्ट लक्षात घ्या, खताचं व्यवस्थापन एकदम आवश्यक महत्वाचं आहे। वेळेवरती खत व्यवस्थापन झालं पाहिजे, वेळेवरती फवारणी झाली पाहिजे, जेणेकरून तुम्हालाही चांगलं उत्पन्न, चांगलं दर्जेदार पीक तुमच्या वावरामध्ये दिसू शकतं। व्हरायटी कोणती पण लावा मित्रांनो, कोणत्याही कंपनीची लावा, पण महत्वाचं काय आहे, माती आणि खत व्यवस्थापन आणि फवारणी ह्यात जर तुमच्याकडे गोष्ट मॅनेजमेंट असेल तर खूप छान प्रकारे असा प्लॉट येतो मित्रांनो। ह्या शेतकऱ्यांनी खूप छान प्रकारे असं खत व्यवस्थापन, स्प्रे आणि टोटल थ्रिप्स, मावा, तुडतुडे, आळी वगैरे सगळं टोटल त्यांनी एकदम मॅनेजमेंट केलेलं आहे। हो राईट, बघू शकता सगळं प्लॉट बघू शकता, एक सारखा प्लॉट आहे मित्रांनो, एक सारखी फ्लावरिंग आहे, एक सारखा प्लॉट आहे, एक सारखा फुटवा आहे मित्रांनो। बघू शकता पत्तीचं बोंडामध्ये रूपांतर होऊ राहिले मित्रांनो, बघू शकता खालून बघू शकता तुम्ही, आता पत्तीचं बोंडामध्ये रूपांतर होऊ बघा, बोंडामध्ये रूपांतर झालं मित्रांनो। व्यवस्थापन मित्रांनो, फवारणी, खत व्यवस्थापन ही खूप महत्वाची आहे आणि काळाची गरज आहे मित्रांनो। काय होते, आपला शेतकरी मित्र काय करतोय, लावतोय कपाशी आणि फवारे वेळेवर नाही मारत किंवा मागं पुढे होतात फवारे, त्यामुळे काय होतं, कीड वाढते, कीड वाढल्यानंतर झाडावर अटॅक होतो, झाडावर अटॅक झाल्यानंतर रस शोषक किडी जास्त वाढते, रस शोषक किडी झाल्यानंतर पान असं कोकड धरलेलं होतं, कोकड म्हणजे बोकड आहे, कोकड धरलेलं होतं। त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की फवारणी वेळेवर झाली पाहिजे, खत व्यवस्थापन वेळेवर झालं पाहिजे। जसं आपल्याला अन्न वेळेवर लागतंय त्या तसं वनस्पतीला पण अन्न वेळेवर लागतं मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्य, बरोबर। त्यामुळे आपण ते पूर्ण टोटली खत व्यवस्थापन म्हणा, फवारणी व्यवस्थापन म्हणा, टोटली झालं वेळेवर केलं पाहिजे, वेळेवर झालं पाहिजे। आणि अजून पण सांगतो मित्रांनो, 24 महादनचं G5 स्वरूप केमिकलचं, कॅड ओके, कॅड ॲग्रोचं आणि धुरी गोल्ड टाटा स्टीलचं हे खत टाकलेले आहेत या प्लॉट मध्ये। आणि बघा चांगला असा रिझल्ट आलेला आहे, एकदम दर्जेदार असं डोळ्यात भरून येईल असं कपाशीचा प्लॉट दिसतोय तुम्हाला। छान प्रकारे असं ग्रीनरी, छान प्रकारे असं एकदम निसर्गरम्य वातावरण झालंय या प्लॉट मध्ये, बघू शकता मित्रांनो। टोटली फ्लावरिंग, टोटली ब्रांचेस, टोटली व्हाईट मूळ, टोटली पूर्णपणे हा प्लॉट एक सारखा, एक समान प्लॉट आहे आणि एक सारखी पत्ती याला बघू शकता। तर मित्रांनो तुम्ही अशी खत व्यवस्थापन आणि अशी फवारणी योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शनाने करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला शेतकरी मित्र हा आमचा चॅनल आहे। धन्यवाद। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।